टाटा IPL 2024च्या सामन्यांचा थरार दिवसेंदिवस वाढत आहे. गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या IPL 2024च्या 17व्या सामन्यात असाच रोमांचक थरार पाहायला मिळाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सला त्यांच्या होम ग्राउंडवर धूळ चारून 3 विकेट्सनी विजय मिळविला. हे कसं घडलं ते जाणून घेण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ लाईक करा. मित्रांनो, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकात 4 बाद 199 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबने 19.5 षटकात 3 गडी राखून हे लक्ष्य गाठले आणि गुजरातच्या हातात तोंडाशी आलेला विजय पंजाबने हिरावून घेतला. या सामन्यात शशांक सिंगने 29 चेंडूत 61 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचे हे IPL मधील पहिलेच अर्धशतक. तर आशुतोष शर्माने 17 चेंडूत 31 धावा केल्या. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात शेवटच्या 18 चेंडूत 41 धावा करायच्या होत्या. पंजाबचे शिखर धवन, जॉनी बेरस्टो, सॅम करन, सिकंदर रझा हे रथी महारथी आउट होऊन पॅव्हिलियन मधून नख कुरतडत हा सामना पाहत होते. क्रीजवर शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा हे 2 अनकॅप्ड प्लेयर होते. या दोघांची नावे यापूर्वी फारशी कोणी ऐकली नव्हती. त्यात गुजरातचा हुकमी एक्का मोहित शर्मा 19वे षटक टाकणार होता. त्यामुळे गुजरातच्या विजयाची फक्त औपचारिकता शिल्लक होती. मात्र क्रिकेटमध्ये कधी काय चमत्कार घडेल हे कुणीच सांगू शकत नाही, याचा प्रत्यय याही सामन्यात आला. कुणाच्या ध्यानीमनी नसताना IPL मध्ये पदार्पण करणाऱ्या आशुतोष शर्मानं अझमतुल्लाच्या एकाच षटकात 4 चौके मारत 16 धावा वसूल केल्या. आता सामना 12 चेंडूत 25 धावा असा आला होता. गुजरातचा हुकमी एक्का डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मोहित शर्मा 19वे षटक टाकण्यासाठी आला. व्यूहरचनेत चतुर असलेल्या गिलने देखील मोहितला या 19व्या षटकासाठीच खास राखून ठेवलं होतं. मात्र मोहितच्या दुसऱ्या चेंडूवर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या आशुतोष शर्मानं षटकार मारला आणि गिलच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. त्यानंतर शशांक सिंह आणि आशुतोषनं डोकं लावत मोहितच्या पुढच्या 3 चेंडूंवर 2, 2 आणि 1 अशा धावा करत हळूहळू टार्गेट जवळ जाण्याचा प्रयत्न केला. आता हा सामना 7 चेंडूत 13 धावा असा आला होता. मोहितच्या शेवटच्या चेंडूवर आता मोठं काहीतरी करण्याची गरज होती. झुंजार अर्धशतक ठोकणाऱ्या शशांक सिंहने ती रिस्क घेतली आणि मोहितला षटकार खेचला. या षटकाराबरोबरच गुजरात टायटन्सनं जवळजवळ जिंकलेला सामना पंजाबने आपल्या पारड्यात खेचून घेतला. या अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात पंजाबकडून प्रभसिमरन सिंगनं 24 चेंडूत 35 धावा केल्या. शशांक सिंहने 29 चेंडूत 61 धावा केल्या आणि आशुतोष शर्मानं 17 चेंडूत 31 धावा ठोकल्या. विशेष म्हणजे हे तिघेही अनकॅप्ड प्लेयर आहेत. त्यांनी पंजाबच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. पंजाबनं आपली परंपरा राखत तब्बल 6 वेळा 200 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करून दाखवला. त्यांनी IPL मध्ये सर्वाधिक वेळा 200 किंवा त्यापेक्षा जास्त धावा चेस करण्याचा पराक्रम केला आहे. पंजाबनं 1 चेंडू आणि 3 विकेट्स राखून हा विजय मिळविला. गुजरातचा कर्णधार शुभमन गिलची 89 धावांची खेळी वाया गेली. खराब सुरुवातीनंतर गिलनं डाव सावरत तब्बल 20 षटकात
फलंदाजी केली. गुजरात 170-180 धावांमध्ये अडकणार असं वाटत असतानाच गिलला साथ देणाऱ्या साई सुदर्शननं 19 चेंडूत 33 धावा चोपल्या, तर सायलेंट किलर राहुल तेवतियाने 8 चेंडूत 23 धावा ठोकत गुजरातला 199 धावांपर्यंत पोहोचवलं होतं. गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात IPL मध्ये आतापर्यंत 4 सामने झाले आहेत. यात गुजरात टायटन्सनं 2 सामने जिंकले असून पंजाब किंग्सनेही 2 सामने जिंकले आहेत. आजच्या या सामन्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याने IPL सामन्यात केलेल्या सर्वात जलद 3000 धावा. अहमदाबादच्या घरच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात शुभमन गिलने शानदार 89 धावा काढल्या. गिलने 48 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 89 धावांची ही खेळी केली. IPL 2024 मधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या आहे. या सामन्यात कर्णधार गिल या खेळीसह 3000 धावांचा टप्पा गाठला. त्याने भारताच्या इतर दिग्गज फलंदाजांना मागे टाकत एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. मित्रांनो, शुभमन गिलची आजची ही खेळी अभिमानास्पद आहे की नाही? आपल्याला काय वाटतं ते यस किंवा नो कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आपण हा व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद.